हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आज आपण बनवणार आहे हाय प्रोटीन पनीर डम्पलिंग्स. आणि ह्याच्यासाठी मी जे पण इन्ग्रेडियंट्स घेतले ते मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करून देतो. सगळ्यात पहिले मी घेतला राईस पेपर, त्यानंतर स्वीट कॉर्न, एक टोमॅटो, कॅप्सिकम, ओनियन आणि हाय प्रोटीन पनीर, ऑरिगॅनो चिली फ्लेक्स, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस. हे सगळे इन्ग्रेडियंट आपण यूज करणार आहे. तर चला पहिले कटिंग करून घेऊया. तर ओनियनला तुम्हाला पहिले 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि त्याचे असे हाफ स्लिट्स करायचे आहे आणि याला सेपरेट्स करायचे आहे तुम्हाला. आणि आपल्याला ओनियन अशाच प्रकारे इतकाच कट करून घ्यायचा आहे. आणि आपण सेम टाईपनी टोमॅटो पण कट करून घेऊया. याला पण तुम्हाला व्हर्टिकल कट्समध्येच कट करून घ्यायचं आहे. जशा टाईप्समध्ये आपण व्हर्टिकल ओनियन कट्स केले होते, तुम्हाला टोमॅटोजला पण तशाच टाईप्समध्ये कट करून घ्यायचं आहे. आणि आपण अशाच सेम टाईपमध्ये कॅप्सिकमला पण कट करून घेऊ. कॅप्सिकमला तुम्हाला पहिले हाफ पार्टमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याला व्हर्टिकल स्लिट्समध्ये कट करायचं आहे. आणि मी अशा प्रकारे सगळे व्हेजिटेबल्स कट करून ठेवले आहेत. ओनियन, टोमॅटो, स्वीट कॉर्न आणि कॅप्सिकम. आणि याच्यानंतर तुम्हाला पनीरला पण स्मॉल क्यूब्समध्ये कट करायचं आहे. मित्रांनो, जर इन केस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याला ग्रेट पण करू शकता. मी सध्या स्मॉल क्यूब्समध्ये कट केलं आहे त्याला. मी अशा टाईपमध्ये कट करून ठेवले आहेत. आणि यानंतर आपण आपली प्रोसिजर सुरू करूया. सगळ्यात पहिले आपण पॅन घेऊ. पॅनमध्ये तुम्हाला 1 टेबलस्पून ऑइल घ्यायचं आहे सगळ्यात पहिले. आणि ऑइल जसं थोडंसं हीट होणार त्यानंतर तुम्हाला त्यात ओनियन्स ॲड करायचे आहे. आणि त्याला थोडं मिक्स करायचं आहे. मीन्स जे ऑइल आहे ते ओनियनवर कोट होऊन जाणार प्रॉपरली. जसे ओनियन थोडेसे कुक झाले, तुम्हाला लगेच त्यात कॅप्सिकम ॲड करायचं आहे. आणि याच वेळेवर तुम्हाला स्वीट कॉर्न पण त्यात ॲड करायचे आहे. तुम्हाला टोमॅटो आत्ता त्यात ॲड नाही करायचा मित्रांनो. आणि याला प्रॉपरली मिक्स करून घ्या. आणि जसं सगळे व्हेजिटेबल्स या लेवलवर कुक होणार त्यानंतर तुम्हाला त्यात टोमॅटोज ॲड करायचे आहे. आणि टोमॅटोज थोडेसे मिक्स झाले ना मित्रांनो, त्याच वेळी तुम्हाला त्यात पनीर पण ॲड करायचं आहे. आणि आता याला आपण पनीर ॲड करून प्रॉपरली मिक्स करून मित्रांनो, याला तुम्हाला थोडा वेळ कुक व्हायसाठी वेळ लागेल. हा जसा प्रॉपरली या स्टेजपर्यंत कुक होऊन जाणार ना, त्यानंतर तुम्हाला त्यात सॉल्ट ॲड करायचं आहे. याच पॉईंटवर तुम्हाला त्यात बाकीचे जे सॉसेस आहेत ते पण ॲड करायचे आहे. सगळ्यात पहिले आपण सोया सॉस ॲड करू त्यात. त्यानंतर ग्रीन चिली सॉस आणि त्यानंतर रेड चिली सॉस. मित्रांनो, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार आणि भाजीची क्वांटिटी जितकी आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचे सॉसेस ॲड करू शकता त्यात. आणि त्यानंतर आपण डम्पलिंगसाठी राईस पेपर एका वॉटरमध्ये टाकू आणि जसा तो सॉफ्ट झाला तसंच त्याला तुम्हाला दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आणि आता आपण जी व्हेजिटेबलची जी स्टफिंग बनवली आहे ती यात ॲड करू आपण. आणि तुम्हाला अशा वेळी त्याला प्रॉपरली पॅक करायचं आहे. चारही साईड प्रॉपरली पॅक असलं पाहिजे मित्रांनो, नाहीतर त्यातले जे
व्हेजिटेबलची जी स्टफिंग आहे ती बाहेर निघेल. अशाच वेळी तुम्हाला सगळे डम्पलिंग्स क्रिएट करायचे आहे आणि आपण आता एक पॅन घेऊया आणि त्यात थोडंसं ऑइल टाकून त्याला जे डम्पलिंग्स आपण क्रिएट केले आहेत त्याला आपण शॅलो फ्राय करून घेऊ. तुम्हाला अशा वेळी हे डम्पलिंग्स पॅनमध्ये प्लेस करायचे आहे आणि जो पॅन आहे तो मोस्टली नॉनस्टिक पॅन घ्यायचा ट्राय करा. कारण की जो राईस पेपर असतो तो स्टिकी असतो, तर तो लवकर स्टिक होऊन जातो त्याला सरफेसला. तर ते रिमूव्ह करायला तुम्हाला हार्ड पडेल. आणि जसे तुम्हाला काही सेकंद किंवा मिनिट्स लागेल आणि ते कुक होऊन जाणार. तर चला मित्रांनो, याला एका प्लेटमध्ये सेट करूया. तर मित्रांनो, आपले जे डम्पलिंग्स आहे ते रेडी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.